नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर सवय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरात गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पथकाने ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीला देशी बनावटीच्या पिस्तूल व जिवंत कारतुसांसह अटक केली आहे। आरोपीकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एकूण 63,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई शहरातील गुन्हेगारीवर कठोर प्रहार करणारी ठरत आहे। उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेचा प्रतिष्ठित आधारस्तंभ आणि राष्ट्ररचनेचा संरक्षक असे संबोधले। संसद भवनात बी सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन आज सादर करण्यात येणार असून यावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि अन्य इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे एनडीए तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उमेदवार असून ही लढत विशेषतः दक्षिण भारतातील 2 उमेदवारांमध्ये होत आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलुगू अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत दक्षिणेकडून व्यापक समर्थन मिळवण्याचे आवाहन केले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। येथे पोलिसांनी एका व्यक्तीच्या घरातून तब्बल 41 धारदार तलवारी जप्त केल्यात। बुधवारी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने शाहीन कॉलनी भागात ही कारवाई केली आहे। आरोपीच्या घरात तलवारींची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तपासादरम्यान पोलिसांना एकूण 41 धारदार तलवारी सापडल्या। त्यांची एकूण किंमत जवळपास 82,000 रुपये इतकी आहे। आरोपी या तलवारी मोटरसायकलवरून विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत होता। या यशस्वी कारवाईबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी संपूर्ण पथकाला 10,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले। आरोपी विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या बोळखा गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। फक्त थाळीत उष्ट अन्न ठेवलं या कारणावरून एका मुलानं स्वतःच्या वडिलांची निर्घृण हत्या केली। ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडली असून याचा खुलासा तब्बल 6 दिवसांनी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी झाला। मृत व्यक्तीचं नाव रामराव तेल्हारकर असून हत्या करणारा त्यांचा स्वतःचा मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर आहे। काही किरकोळ कारणांवरून वाद निर्माण झाला। काम करत नाहीस, जबाबदारी घेत नाहीस यावरून वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीने वार केला। हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून शिवाजी आणि त्याचा मुलगा दोघांनी मिळून तो खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला। या घटनेला लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अखेर मृतकाची सून योगिता हिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि सत्य उघडकीस आलं। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र अद्याप मृतदेह सापडलेला नाही। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा। नागपूर समयसोबत पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। लवकरच भेटूया। नमस्कार।